स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 5वीच्या वर्गात मी सौ यस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे इंग्रजी. तर मागील तासाला बघा आपण टाईमलाईन हा भाग सुरू केला होता, बरोबर. तर ऑन द टाईमलाईन यामधील आपण पास्ट टेन्स बघितला, प्रेझेंट टेन्स बघितला. ओके, तर पास्ट टेन्समध्ये आपण कोणकोणत्या फ्रेजेस वापरू शकतो ते बघितलं. त्याजवळ प्रेझेंट टेन्समधील कोणत्या फ्रेजेस आहेत ते सुद्धा बघितलं. मराठीमध्ये जसे 3 काळ असतात, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याच पद्धतीनं इंग्रजीमध्ये सुद्धा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे 3 काळ असतात. त्यामधील पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ, प्रेझेंट टेन्स मीन्स वर्तमान काळ. आता त्याच्या पुढचा भाग बघूया आपण. बघा इथं काही वाक्य दिलेले आहेत तुम्हाला. ही जी वाक्य आहेत ही भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्स आणखी प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ यामधली आहेत. तर पहिलं वाक्य काय आहे बघा, आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. तर हे वाक्य पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातलं. कशावरून ओळखलं आपण, तर इथं वॉज हे क्रियापद आलेलं आहे. जर वर्तमान काळातील असेल तर इज आलं असतं. देअर वेर डायनासोर्स इन द अर्थ. देअर वेर डायनासोर्स ऑन द अर्थ. तर हे वाक्याचं पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळातील आहे, कारण आरचा पास्ट टेन्स वेअर या ठिकाणी आलेला आहे. देअर लिव्ड अ किंग. देअर लिव्ड अ किंग. तिथे राजा राहत होता. राहत होता म्हणजे पूर्वी राहत होता. कशावरून ओळखला आपण, तर याला ही लिव म्हणजे राहणे याचा पास्ट टेन्स लिव्ड या ठिकाणी आलेला आहे. आय गेव यू अ बुक. मी तुला पुस्तक दिले. गेव पास्ट टेन्स ऑफ गिव. वी व्हिजिटेड द झू. आता ही जी वाक्य आहेत ही सगळी पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातील आहेत, कारण यामधल्या प्रत्येक क्रियापदाचा पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळी रूपीत या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. वॉज, वेअर, लिव्ड, गेव, व्हिजिटेड. त्यामुळे ही वाक्य कसली झाली, भूतकाळातली. आता बघा, आय एम बिझी. आय वॉन्ट समथिंग टू रीड. मला काहीतरी वाचायला हवं आहे. सी नीड्स वॉटर. तिला पाणी हवं आहे. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. मी चित्र काढत आहे. स्कूल स्टार्ट्स. शाळा सुरू झाली. तर ही जी वाक्य आहेत 5 ही प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळातील आहेत. कशावरून ओळखलं आपण, तर या ठिकाणी बघा जे क्रियापद आहे ते एम, इथं मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. नीड्स, ड्रॉइंग आणि स्टार्ट्स ही जी क्रियापदाची रूप आहेत ही वर्तमान काळातील आहेत, आणि त्याच्यावरून आपण काय केलं की ही वाक्य वर्तमान काळातील आहेत हे ठरवलं. लक्षात घ्यायचं. तर आलं लक्षात तुमच्या, क्रियापदाच्या रूपावरून आपण ओळखायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे. आता पुढं बघा, ॲट द प्रेझेंट म्हणजेच वर्तमान काळामध्ये. नाव, जस्ट नाव, आत्ताच. धिस वीक या आठवड्यात. धिस मंथ ह्या महिन्यात, म्हणजे आत्ता ही चालू क्रिया. आता इथंपर्यंत आपला भाग इथं संपलेला आहे, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. आता आपण फ्युचर टेन्सकडे वळणार आहोत. फ्युचर टेन्समध्ये आपण काय म्हणू बघा, आफ्टर अ व्हाईल लॅटर. आफ्टर अ व्हाईल किंवा लॅटर थोड्या वेळानंतर. टुमारो उद्या. डे आफ्टर टुमारो परवा आपण म्हणतो. नेक्स्ट वीक पुढील आठवड्यात. आफ्टर मेनी डेज भरपूर दिवसानंतर. नेक्स्ट इयर पुढील वर्षी. आफ्टर अ फ्यू इयर्स काही वर्षांनंतर. मेनी इयर्स फ्रॉम नाऊ आत्तापासून पुष्कळ वर्षानंतर. थाउजंड्स ऑफ इयर फ्रॉम नाऊ आत्तापासून बऱ्याच हजारो वर्षानंतर. तर फ्युचर टेन्स टाईमलाईनवरती इथून सुरुवात झालेल्या लक्षात घ्यायचं, आणि त्याच्या फ्रेजेस ह्या आहेत. आफ्टर अ व्हाईल, लॅटर, टुमारो, डे आफ्टर टुमारो, नेक्स्ट वीक, आफ्टर मेनी डेज, नेक्स्ट इयर, आफ्टर अ फ्यू इयर्स, मेनी इयर्स फ्रॉम नाऊ अँड थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाऊ. तर तुमचं टाईमलाईन लक्षात आली. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. पास्ट मीन्स भूतकाळ, प्रेझेंट मीन्स वर्तमान काळ, फ्युचर मीन्स भविष्यकाळ. ओके, मग आता या ठिकाणी तुम्हाला काही वाक्य दिसतात. मगाशी मी ही वाक्य सांगितली, पण या वाक्यांचा आपण उल्लेख कुठं केलाच नाही. तर ही वाक्य जी आहेत ती आता बघूया आपण. आय विल गिव्ह इट बॅक टू यू. इथं काय आलं, विल आलं आहे. तर ज्याला आपण फ्युचर टेन्समधली वाक्य
करतो त्याला विल आणखी शाल ही दोन क्रियापदं सहाय्यकारी क्रियापदं वापरतो आणि त्यावरून आपण ओळखतो की हा काळ भविष्यकाळ आहे. ओके. ही इज गोइंग टू प्ले अ क्रिकेट. आता या ठिकाणी इज आलं आहे, गोल आयनची प्रत्यय लागला आहे, त्यामुळे आपण काय ओळखू शकतो की ही प्रेझेंट टेन्समधलं हे वाक्य आहे. पीपल विल लँड ऑन मार्स. आता तिथं विल आलं आहे. मार्स म्हणजे काय, मंगळ ग्रह. लोक मंगळ ग्रहावरती उतरतील. म्हणजे भविष्यात घडणारी घटना सांगितली, लक्षात घ्या. ही विल बी इन कॉलेज. तो कॉलेजमध्ये असेल. दे विल गो होम. ते घरी जातील. वी विल ग्रो ओल्ड. आम्ही मोठे होऊ. तर ही वाक्य तुमच्या लक्षात आली का. इथे या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत तुम्हाला, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणखी फ्युचर टेन्समधली. ही समजूनसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तर आता तुमचा अभ्यास काय असणार आहे बघा. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट हे वाक्य लिहायचं आणि हे वाक्य कोणत्या काळातील आहे त्या काळाचं नाव त्याच्यासमोर लिहायचं. पास्ट टेन्स. ओके. देअर वर डायनासोर्स ऑन द अर्थ हे वाक्यसुद्धा आपलं कोणत्या काळातलं झालं बघा, पास्ट टेन्स. देअर लिव्ड अ किंग हे वाक्यसुद्धा आपलं कोणत्या काळातील झालं, पास्ट टेन्स. आय गेव यू अ बुक हे वाक्य कोणत्या काळातील आहे, बरोबर, पास्ट टेन्स. वी व्हिजिटेड द झू हे वाक्यसुद्धा कोणत्या काळातील आहे, पास्ट टेन्समधलंच आहे. तर ही पहिली 5 वाक्य आहेत ही आपली पास्ट टेन्समधली आहेत, लक्षात घ्यायचं. आणि ही जी 5 वाक्य आहेत ही काय प्रेझेंट टेन्समधली आहेत. पण या ठिकाणी मात्र पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणखी फ्युचर टेन्स हे तिन्ही मिक्स आहेत आणि हे तुम्ही काय करायचं आहे, ह्या पद्धतीने सोडवायचं आहे. आय विल गिव यू टू बॅक टू यू हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, फ्युचर टेन्स. कशावरून ठरलं आपण, या ठिकाणी विल सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट हे वाक्य कोणत्या ह्याच्यातलं आहे, प्रेझेंट टेन्स. ओके. पीपल विल लँड ऑन मार्स हे फ्युचर टेन्स विल आहे. वी विल बी इन कॉलेज फ्युचर टेन्स. दे विल गो होम हे वाक्यसुद्धा फ्युचर टेन्समधलंच आहे. वी विल ग्रो ओल्ड कोणता काळ येणार, फ्युचर टेन्स. मग तुमच्या हे काळ लक्षात आले काय टाईमलाईनवरती आहे. तर तुम्ही ही सगळी वाक्य काय करायचे आहेत, लिहायचे आहेत आणि त्याच्याखाली काय करायचं आहे, तुम्ही कोणत्या काळातील हे वाक्य आहे लिहायचं आहे. ओके. आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू फ्रेंड्स.